नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तुमचा आवडतं चॅनल ज्याचं नाव आहे एच जे फार्मा यूट्यूब चॅनल. मित्रांनो, एच जे यूट्यूब फार्मा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण एक क्लासिफिकेशन अपलोड केलेलं आहे ऑलरेडी. ते जर तुम्ही अजून बघितलं नसेल तर ते बघून घ्या मित्रांनो. आणि आज दुसरं आपण क्लासिफिकेशन लगेच काय करणार आहोत, अपलोड करणार आहोत, हे सुद्धा तुम्ही व्यवस्थित बघा. आजचं जे क्लासिफिकेशन आहे दुसरं, ते आहे ओरल अँटी डायबिटीज ड्रग्ज. तर ओरल अँटी डायबिटिक ड्रग्जवर प्रत्येक पेपरमध्ये एक प्रश्न तरी विचारला जातो. तर हे क्लासिफिकेशन तुमच्या तोंडपाठ असणं खूप गरजेचं आहे. तर हे क्लासिफिकेशन समजावून सांगण्या अगोदर तुम्हाला डायबिटीज म्हणजे काय हे माहीत असायला पाहिजे. आणि 2-3 जे टर्म्स आहेत ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे. पहिली म्हणजे ग्लुकोज, दुसरी म्हणजे इन्शुलिन आणि तिसरं म्हणजे डायबिटीज मेलाइटस. तर आता डायबिटीज मेलाइटस आपण अगोदर बघूया शॉर्टमध्ये. डायबिटीज मेलाइटस म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये आपण जेव्हा अन्न घेतो त्या अन्नामधून आपल्याला एनर्जी भेटण्यासाठी ग्लुकोज हे महत्त्वाचं असतं. मग हे ग्लुकोज आपलं शरीर काय करतं, प्रत्येक सेल युटिलाइज करतं आणि आपल्याला एनर्जी देतं. मग जेव्हा आपल्या बॉडी सेल्स हे ग्लुकोज काय करू शकत नाहीत, युटिलाइज करू शकत नाही, तर हे ग्लुकोज आपल्या शरीरामध्ये काय होतं, वाढतं. म्हणजेच आपल्या ब्लडमध्ये ग्लुकोजची लेवल वाढतं. त्या इन्क्रीज इन ब्लड ग्लुकोज लेवलला म्हणायचं डायबिटीज मेलाइटस. आणि हे ग्लुकोज जे आहे ते यूज करण्यासाठी जे हार्मोन लागतं त्या हार्मोनला म्हणायचं इन्शुलिन. म्हणजे इन्शुलिन जो हार्मोन आहे, तर आपल्या बॉडीच्या जे सेल्स आहेत त्या सेल्स हे जे आहेत याचं लॉक म्हणून कोण काम करतं, इन्शुलिन हार्मोन. मग इन्शुलिन काय करतं, हे लॉक उघडतं, तेव्हाच आपल्या बॉडीमध्ये काय जाऊ शकतं, ग्लुकोज आपल्या सेल्समध्ये. आणि हे सेल्स हे ग्लुकोज युटिलाइज करतील आणि आपल्या बॉडीला एनर्जी देतील. मग इन्शुलिन आपल्याला ब्लड ग्लुकोज लेवल मेंटेन करण्यासाठी किंवा एनर्जी भेटण्यासाठी खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. आणि जे इन्शुलिन आहे ते सिक्रेट कुठून होतं, हे प्रश्न पेपरमध्ये येतो. बीटा लँगरहॅन्स सेल्स ऑफ पॅनक्रियाच्या जे बीटा लँगरहॅन्स सेल्स आहेत तर ते काय करतात, ग्लुकोज इन्शुलिन सिक्रेट करतात. पुन्हा एकदा तुम्हाला मी इथं कमेंटमध्ये एक आन्सर विचारतो की पॅनक्रियाच्या अल्फा सेल कोणतं हार्मोन सिक्रेट करतात, बीटा सेल्स कोणत्या करतात, हे तर मी इन्शुलिन सांगितलंच आहे. त्यानंतर डेल्टा सेल आहेत एक, तर डेल्टा सेल्स कोणत्या हार्मोन सिक्रेट करतात हे तुम्हाला ऑप्शन आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यानंतर बघूया आपण ओरल अँटी डायबिटिकचे जे क्लासेस आहेत ते बघूया. त्या अगोदर एक छोटंसं बघा, डायबिटीज जे आहेत तर ते आहेत 2 टाईपच्या महत्त्वाच्या, टाईप 1 आणि टाईप 2. जो टाईप 1 आहे तो लहान मुलांमध्ये होतो, त्याला आपण ज्युवेनाईल डायबिटीज म्हणायचं. आणि जो टाईप 2 आहे तो मोठ्या माणसांमध्ये होतो, त्याच्यामुळे त्याला म्हणायचं मॅच्युरिटी ओनसेट. टाईप 1 जे आहे त्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, इन्शुलिन बिलकुल सिक्रेटच होत नाही, डायरेक्टली इन्शुलिन सिक्रेट होत नाही. त्यामुळे इथे इन्शुलिनचे इंजेक्शन देणं गरजेचं असतं. म्हणून हे काय आहे, इन्शुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलाइटिस टाईप 1. याच्यामध्ये काय होतं, टाईप 2 मध्ये इन्शुलिन सिक्रेट तर होतं पण आपली बॉडी त्या इन्शुलिनला रिस्पॉन्स देत नाही. त्यामुळं हे काय आहे, इन्शुलिन नॉन डिपेंडंट. याच्यात इन्शुलिन रिलीज होतं ना, म्हणजे इन्शुलिनवर जास्त डिपेंड नाही, आपल्या बॉडी सेल्स इन्शुलिनला यूज करू शकत नाही. आणि टाईप 1 मध्ये डायरेक्टली इन्शुलिन सिक्रेटच होत नाही, त्यामुळे याच्यामध्ये इन्शुलिन इंजेक्शनच द्यावं लागतात. म्हणून हे काय आहेत, इन्शुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलाइटस आणि टाईप 2 इन्शुलिन नॉन डिपेंडंट डायबिटीज मेलाइटस. तर हे 2 गोष्टी तुम्ही बघितल्या आहेत. त्यानंतर आता आपण क्लासेस बघूया. बघा, ओरल अँटी डायबिटिकचे मेन 3 क्लासेस आहे. एनहान्स इन्शुलिन सिक्रेशन्स, त्यानंतर ओव्हरकम इन्शुलिन रेजिस्टन्स आणि तिसरं आहे मिसलेनियस ड्रग्स. तर हे जे ओरल अँटी डायबिटिक ड्रग जे आहेत ते मेनली आपण टाईप 2 डायबिटीजसाठी यूज करतात. तुम्हाला पेपरमध्ये क्वेश्चन येऊ शकतात की ओरल अँटी डायबिटिक ड्रग जे आहेत ते कोणत्या डायबिटीजसाठी यूज करतात, तर त्याचा आन्सर तुम्हाला टाईप 2 साठी लिहावं लागेल. म्हणजे याच्यामध्ये इन्शुलिन तर सिक्रेट होतं पण आपलं बॉडी युटिलाइज करू शकत नाही, त्यामुळे हे ड्रग्स देतात. तर हे कसे मेकॅनिझम ॲक्ट करतात ते तुम्हाला बघायचं आहे. आणि एक्झाम्पल शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. मेकॅनिझम खूप महत्त्वाचं आहे. बघा, तर आपण आता एक एक क्लास जे आहे ते व्यवस्थित त्याचे एक्झाम्पल्स बघूया आणि त्याचं मेकॅनिझम सुद्धा बघूया. तर बघा, पहिला क्लास आहे पोटॅशियम एटीपी चॅनल ब्लॉकर्स. हे दोघं जण काय करतात, पोटॅशियम एटीपी चॅनलला ब्लॉक करतात. कोण सल्फोनिल युरिया आणि मॅग्लिटायनाइट, किंवा त्यालाच आपण फिनेल ॲनालिन ॲनालॉग्स म्हणतो. तर हे काय करतात, पोटॅशियम चॅनल ब्लॉक करतात. आणि इथं थोडंसं उलट आहे, इथं चॅनल ब्लॉक केल्यामुळे इन्शुलिन रिलीजची जी प्रोसेस आहे ती स्टार्ट होतं. चॅनल ब्लॉक केल्याच्या नंतर काय होतं, इन्शुलिन रिलीजची प्रोसेस स्टार्ट होते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आणि मेकॅनिझम कसं आहे यांचं, तर हे सल्फोनिल युरिया आणि मॅग्लिटायनाइट्स काय करतात, जे इन्शुलिन आहे बीटा सेल्समधून ते रिलीज करतात. आता इन्शुलिन रिलीज झाल्यामुळे जे ग्लुकोज साचलेला आहे हे ग्लुकोज काय होईल, व्यवस्थित युटिलाइज होईल आणि आपल्या शरीरामधली ग्लुकोजची लेवल काय होईल, मेंटेन होईल. आलं लक्षात? त्यामुळे हे असं काम करतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर सल्फोनिल युरिया जे आहेत याचं एक्झाम्पल कोणते आहेत,
तर टोलबुटामाइड, त्यानंतर पूर्ण जीवाले जे आहेत, जीवाले जे एक्झाम्पल आहेत, ग्लिबेनक्लामाइड असो, ग्लिपिझाईड असो, ग्लिकाझाईड असो आणि ग्लिमेप्राईड असो, तर हे काय आहेत आपल्या सल्फोनिल युरियाचे एक्झाम्पल आहेत. पेपरमध्ये सल्फोनिल युरियावर खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. आणि टोलबुटामाइड तर 100% एक्झाममध्ये येतच, आलं लक्षात. कारण की जी आहे हे आपल्या लक्षात राहतं, ग्लिबेनक्लामाइड, ग्लिपिझाईड, ग्लिक्लाझाईड, ग्लिमेप्राईड. पण हे टोलबुटामाइड थोडंसं वेगळं वाटतं, त्यामुळे सल्फोनिल युरियाचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे टोलबुटामाइड. त्यानंतर मेग्लिटायनेट किंवा फिनिल ॲलनाईन ॲनालॉग जे आहेत त्याचे एक्झाम्पल आहेत रापाग्लिनाइड आणि नाटेग्लिनाइड. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. हे दोघंही काय करतात, इन्शुलिन रिलीज करतात. त्यामुळं आपल्या बॉडीमधली ग्लुकोज काय होईल, मेटाबोलाइज होईल किंवा ग्लुकोज जे आहे ते व्यवस्थित यूज होईल आणि ग्लुकोजची लेवल कमी होईल. कारण की यूज होऊन एनर्जी भेटेल आणि नंतर मग ग्लुकोज कमी होईल. मग पुन्हा कार्बोहायड्रेट जर खाल्लं तर पुन्हा ग्लुकोज युटिलाइज होईल आणि पुन्हा ग्लुकोज लेवल कमी होईल. तर असं पूर्ण मेंटेन राहील ग्लुकोजची लेवल. त्यानंतर बघा दुसरा क्लास आहे बायग्वायनाइड डेरिव्हेटिव्ह. हे बायग्वायनेटिव्ह काय करतात माहिती आहे का, आपलं जे लिव्हर आहे, लिव्हरमध्ये ग्लायकोजनमध्ये ॲज इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन ग्लुकोज काय केलं जातं, स्टोअर केलं जातं. तर लिव्हरचं काम काय असतं माहिती आहे का, ग्लुकोज ग्लायकोजनचं रूपांतर ग्लुकोजमध्ये तयार करणं आपल्याला जेव्हा एनर्जी पाहिजे तेव्हा. पण या डायबिटीजमध्ये ऑलरेडी आपल्या शरीरामध्ये ग्लुकोज जास्त झालेला आहे. मग लिव्हरनं जर ग्लुकोज जास्त तयार केलं तर काय होईल, ग्लुकोजची लेवल पुन्हा वाढेल. मग हे बायग्वायनेट डेरिव्हेटिव्ह काय करतात, हे जे लिव्हरमध्ये ग्लुकोज तयार करण्याची जी प्रोसेस असते, ग्लायकोजनपासून ग्लुकोज तयार करणं, ही प्रोसेस इनिबिट करतात. आलं लक्षात. म्हणजे इट इनिबिट द प्रोडक्शन ऑफ ग्लुकोज बाय लिव्हर अँड ऑल्सो इनिबिट द ॲब्झॉर्प्शन ऑफ ग्लुकोज फ्रॉम द स्टमक ॲज वेल ॲज आपण जे अन्न खातो त्यानंतर आपल्या शरीरामधून, पोटामधून, स्टमकमधून काय होतं, ग्लुकोज ॲब्झॉर्ब होतं आणि नंतर मग ते आपल्या ब्लडमध्ये जातं. तर हे बायग्वायनेट काय करतात, एकतर इन्शुलिन आपलं ग्लुकोज तयार होऊ देत नाहीत लिव्हरमधून, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे कार्बोहायड्रेट आपण खातो त्या कार्बोहायड्रेटला ब्लडमध्ये ॲब्झॉर्बच होऊ देत नाहीत. त्यामुळे ग्लुकोजची लेवल काय होईल, कमी होईल. असा यांचा अँटी डायबिटिक इफेक्ट असतो. आलं लक्षात. ॲज वेल ॲज ते काय करतात माहिती आहे का, आपल्या शरीरामधलं जे ग्लुकोज आहे त्यांचं पेरिफेरल युटिलायझेशन वाढवतात. म्हणजे जास्तीत जास्त ग्लुकोजपासून एनर्जी तयार करण्यात मदत करतात, युटिलायझेशन वाढवतात. त्यामुळे सुद्धा ग्लुकोज कमी होतं. असा या प्रकारचा हे काय देतात, तर इफेक्ट देतात ॲज अ अँटी डायबिटिक म्हणून. पण बायग्वायनेट जे डेरिव्हेटिव्ह आहेत त्यांचं एक्झाम्पल कोणतं आहे, मेटफॉर्मिन. आलं लक्षात. मेटफॉर्मिन आणि फेनफॉर्मिन हे दोन एक्झाम्पल आहेत कशाचे, बायग्वायनेट डेरिव्हेटिव्हचे. हे फेनफॉर्मिन का बरं यूज होत नाही सध्या, कारण की हे लॅक्टिक ॲसिडोसिस याचा साईड इफेक्ट आहे. त्यामुळे हे यूज होत नाही सध्या, म्हणजे यूजच केल्या जात नाही. मेटफॉर्मिन हे यूज केल्या जातं. आलं लक्षात. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे बघा त्याच्यातलं, ओव्हरकम इन्शुलिन रेजिस्टन्सवालं थायाझोलिडिन डायोन्स किंवा त्याला आपण PPAR डेल्टा ॲक्टिवेटर असं म्हणतो. थोडी सॉरी, हे गॅमा आहे वाटते, गॅमा आहे की डेल्टा आहे, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मला आता आठवत नाही व्यवस्थित. तर थायाझोलिडिन डायोनचं एक्झाम्पल काय आहे, तर पायोग्लिटाझोन आहे. हे काय करतं माहिती आहे का, इन्शुलिन रेजिस्टन्स कमी करतात. म्हणजे इन्शुलिन तर रिलीज होतंच, पण आपली बॉडी किंवा आपल्या बॉडी सेल्स त्या इन्शुलिनला रिस्पॉन्स देत नाही. त्याला म्हणतात इन्शुलिन रेजिस्टन्स. मग हे रिस्पॉन्स न देणं हे वाढलेलं असतं, म्हणजे इन्शुलिन रेजिस्टन्स वाढलेलं असतं. तर हे थायाझोलिडिन डायोन्स काय करतात, हे इन्शुलिन रेजिस्टन्स जे आहे आपल्या बॉडी सेल्सचं ते इन्शुलिन रेजिस्टन्स कमी करतात. त्यामुळे मग इन्शुलिनचा व्यवस्थित रिस्पॉन्स भेटतो. मग इन्शुलिनला व्यवस्थित रिस्पॉन्स भेटल्याच्यानंतर इन्शुलिनचं काम काय आहे, ग्लुकोजचं युटिलायझेशन करणं आणि त्याच्यापासून एनर्जी मिळवून देणं. मग ग्लुकोजचं युटिलायझेशन जर वाढलं तर ग्लुकोजची लेवल ऑटोमॅटिकली काय होईल, कमी होईल. असं थायाझोलिडिन डायोनचं काय आहे, मेकॅनिझम आहे. तर ते काय, त्यांचं एक्झाम्पल काय आहे, तर पायोग्लिटाझोन्स. त्यानंतर बघा अल्फा याच्यामध्ये मिसलॅनियस ड्रग्समध्ये अल्फा ग्लुकोसायडेज इनिबिटर्स आहेत. तर हे जे अल्फा ग्लुकोसायडेज इनिबिटर जे आहेत ना, तर हे काय करतात माहिती आहे का, आपल्या स्टमकमध्ये अल्फा ग्लुकोसायडेज नावाचे एन्झाईम असतं. ते काय करतं, आपल्या शरीरामध्ये जे कार्बोहायड्रेट असतात जे की पॉलिसॅकराईडच्या फॉर्ममध्ये असतात, जसं स्टार्च झालं, आलं लक्षात, याच्या फॉर्ममध्ये आपण घेतो किंवा वेगवेगळे जे पॉलिसॅकराईडचे एक्झाम्पल तुम्हाला माहीत असतील त्याच्या फॉर्ममध्ये आपण कार्बोहायड्रेट घेतो. मग याचं कन्व्हर्शन मोनोसॅकराईडमध्ये करायचं आणि मोनोसॅकराईड नंतर ॲब्झॉर्ब होऊ शकतात आपल्या स्टमकमधून. ओन्ली मोनोसॅकराईड म्हणजे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज वगैरेच आपल्या स्टमकमधून काय होतं, ॲब्झॉर्ब होतं. मग पॉलिसॅकराईडचं कन्व्हर्शन मोनोसॅकराईडमध्ये करण्यासाठी कोणतं एन्झाईम लागतं, तर अल्फा ग्लुकोसायडेज इनिबिटर. मग आधीच आपलं अल्फा ग्लुकोसायडेज एन्झाईम लागतं कन्व्हर्शन करण्यासाठी पॉलिसॅकराईडचं मोनोसॅकराईडमध्ये, आणि मोनोसॅकराईड नंतर काय होतात, ॲब्झॉर्ब होतात. मग ॲब्झॉर्ब जर जास्त झाल्या, तर मोनोसॅकराईड जर ॲब्झॉर्ब जास्त झालं तर आपल्या शरीरातली लेवल काय होईल, त्या ग्लुकोजची लेवल वाढेल. मग आपल्याला अगोदरच डायबिटीज झालेला आहे म्हणजे ग्लुकोजची लेवल ऑलरेडी वाढलेली आहे. मग ग्लुकोजची लेवल वाढू द्यायची का नाही, तर मग हे अल्फा ग्लुकोसायडेज जे एन्झाईम आहे त्यालाच ब्लॉक करून टाकायचं. म्हणजे
पॉलिसॅकराईडचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार नाही, मोनोसॅकराईडमध्ये. आणि मोनोसॅकराईडमध्ये जर नाही झालं त्याचं कन्व्हर्शन, तर मोनोसॅकराईड फक्त ॲब्झॉर्ब होऊ शकतात, पॉलिसॅकराईड ॲब्झॉर्ब होऊ शकतात का, नाही होत. त्याच्यामुळं ऑलरेडीच याच्यामुळं काय होईल, मोनोसॅकराईड कन्व्हर्शन न झाल्यामुळं मोनोसॅकराईड ॲब्झॉर्ब होणार नाहीत आणि ब्लड ग्लुकोज लेवल वाढणार नाही. त्यामुळं अल्फा ग्लुकोसायडेज इनिबिटर जे आहेत त्यांचं मेकॅनिझम अशा प्रकारचं आहे. त्याचे एक्झाम्पल आहेत अकार्बोज, मिग्लिटॉल आणि ओग्लिबोज. याच्यातला अकार्बोज हे खूप महत्त्वाचं आहे, ओग्लिबोज सुद्धा महत्त्वाचं आहे. या लक्षात, हे 2 एक्झाममध्ये विचारले जातात. अकार्बोज, मेग्लिटॉल आणि ओग्लिबोज हे त्याचे एक्झाम्पल आहेत. आता 3 जे एक्झाम्पल राहिलेले आहेत किंवा 3 जे क्लासेस राहिलेले आहेत, याचं जे मेकॅनिझम आहे किंवा मेकॅनिझमच म्हणता येईल तुम्हाला, हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. अमायलिन ॲनालॉगचं मेकॅनिझम कसं आहे, डोपामाइन D2 ॲगोनिस्टचं मेकॅनिझम कसं आहे आणि सोडियम ग्लुकोज को ट्रान्सपोर्ट 2 इनिबिटर यांचं सुद्धा मेकॅनिझम कसं आहे हे तुम्हाला द्यायचं आहे. त्यांचे एक्झाम्पल इथं आहेत. अमायलिन ॲनालॉगचं काय आहे, प्रामलिनटाईड. डोपामाइन D2 ॲगोनिस्टचं आहे ब्रोमोक्रिप्टिन आणि सोडियम ग्लुकोज को ट्रान्सपोर्ट 2 इनिबिटरचं एक्झाम्पल आहे डापाग्लिफ्लोजिन. तर तुम्हाला हे मेकॅनिझम व्यवस्थित माहीत असायला हवे आणि याचे एक्झाम्पल माहीत असायला हवे. पेपरमध्ये 100% ओरल अँटी डायबिटिक एजंटवर प्रश्न विचारतात म्हणजे विचारतात. आलं लक्षात? तर क्लासिफिकेशन तुम्हाला समजलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर HJ फार्मा चॅनल तुम्ही अजून जर सबस्क्राईब केलं नसेल किंवा बेल आयकॉनचं बटन प्रेस केलं नसेल तर बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.